एक पेड माँ के नाम, जे आपण प्रत्येकानं आपल्या आईच्या करता एक झाड लावावं अशा प्रकारची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये घेतलेली आहे। आणि आज डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या आज जयंतीनिमित्त आज आणि उद्या संपूर्ण देशामध्ये वृक्ष लागवड केली जाणार आहे। आपल्या नवी मुंबईमध्ये देखील झाडांची लागवड केली पाहिजे। आपण अनेक वर्ष झाडांची लागवड करतोय, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या शहराची वाढणारी लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढणारं प्रदूषण ते रोखायचं असेल, त्याचा समतोल राखायचा असेल तर नियोजनबद्धरित्या चांगल्या पद्धतीनं वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे। वृक्ष लागवड अशी नको की प्रत्येक वर्षी खड्डा तो झाड बदलतो, परंतु खड्डा जो आपण ज्या खड्ड्यामध्ये झाड लावलंय ते झाड देखील व्यवस्थित वाढलं पाहिजे। झाड लावल्यानंतर वर्षभर त्या झाडाची निगा आपण राखली पाहिजे। जिथपर्यंत तो झाड आपल्या परिसरातील नागरिकांना एक शीतल छाया देत नाही आणि पर्यावरण संतुलित ठेवत नाही, तिथपर्यंत त्या झाडाची जोपासना आपण केली पाहिजे। आणि कोणत्या भागामध्ये कोणती झाडं लावायची त्याचा देखील भान आपण ठेवला पाहिजे। आता आपण शक्यतो बघतो की कंपाऊंड मध्ये रस्त्याच्या कडेला फळं झाडं लावू नये। फळं झाडल्यानंतर त्याची फळं मिळतील असं आपल्याला वाटतं, परंतु जेव्हा फळं येतात मग तेव्हा ती दगडरूपी फळं आपल्या काचेवर पडतात। कारण त्यामुळे जी झाडं प्रदूषण कमी करतील आणि आजूबाजूला त्यांच्या मुळापासून कंपाऊंड बिल्डिंग याचं देखील नुकसान होणार नाही अशा प्रकारची ऑर्नामेंटल झाडं ही शहरी विभागामध्ये आपण लावली पाहिजे। त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि आपल्या शहरातलं त्या ठिकाणी वातावरण देखील ठीक राहील। आता वाळुंजी कडुलिंबाच्या झाडाचं चांगला सिलेक्शन केलंय, वाळूंचं देखील मी अभिनंदन करतो। परंतु हीच प्रक्रिया आपल्याला संपूर्ण नवी मुंबईमध्ये राबवायची आहे। प्रतिकात्मक आज एक पेड माँ के नाम याची सुरुवात आपण वाशी इथून केलेली आहे आणि आज या 2 दिवसामध्ये संपूर्ण नवी मुंबईमध्ये या झाडांचं वेगवेगळ्या ठिकाणी लागवड केली जाईल। परंतु बूथ स्तरावर, मंडल स्तरावर, वॉर्ड स्तरावर जे माजी नगरसेवक, बूथ अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी काही समूहामधून ज्येष्ठ नागरिक सोसायटी, आपलं मॉर्निंग जॉगिंग ग्रुप, ज्येष्ठ नागरिक ग्रुप, महिला बचत गट आणि युवकांच्या वेगवेगळ्या टीम्स या सगळ्यांनी मिळून एक सुनियोजित वृक्ष लागवड एक पेड माँ के नाम आणि तो जो झाड लावलाय त्या झाडाला आपल्या आईचं नाव, ज्यांनी जे झाड लावलंय त्याला आईच्या नावानं त्याची लागवड करणं आणि जिथपर्यंत झाड तो स्वतःला सांभाळ करू शकत नाही, म्हणजे त्याची मुळं व्यवस्थित रुजल्यानंतर तिथपर्यंत त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही त्या व्यक्तीची राहील। हे खूप इमोशनल आहे, कारण आपल्या आईला समर्पित जर आपण झाडाची लागवड करतोय तर प्रत्येकाचं त्या ठिकाणी आपलेपण त्या झाडामध्ये त्या ठिकाणी निश्चित राहील आणि आपल्या नवी मुंबई शहराचा समतोल टिकवणारी अशी सुयोग्य, अशी सुनियोजित अशी लागवड आपल्या शहरामध्ये केली जाईल असा विश्वास व्यक्त करतो। आज आपण सगळेजण या कार्यक्रमानिमित्त आलात आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो।